एवढ्या सकाळी उठून मी काय करतोय तर नमस्ते मित्रांनो, माझं नाव साई आणि तुम्ही बघता माझा ब्लॉग. तर आज आपल्याला जायचं आहे डोंबिवली वेस्ट मच्छी मार्केटला. तर मच्छी मार्केटला जाता जाता आपल्याला ट्रॉफिक भेटली होती. तर फायनली आपण स्टेशनला पोचून वेस्टला आलो. तर या गेटच्या एक्झॅक्टली आतमध्येच मच्छी मार्केट चालू होतो. तर मच्छी मार्केट फिरल्याच्या नंतर फायनली आपण बांगडे घेतले. कितीचे घेतलेत ते तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला पक्का सांगा. मग त्यानंतरला एक छोटासा हलवा पण घेतला. तर तो पण कितीचा घेतला तो पण आपल्याला कमेंटमध्ये पक्का सांगा. तर हलवा घेतल्याच्या नंतर त्याची मस्तपैकी बारीक बारीक स्लाईस केले काकांनी. तर काका पण जरा कॉमेडी होते. तर त्यांच्याशी मजाक मस्ती करत करत आपण निघालो घरी. तर काहीतरी वाटलं पिऊचं, तर आपण चॉकलेट मिल्कशेक घ्यायचं ठरवलं होतं, पण ऐन टायमाला स्ट्रॉबेरी मिल्कशेक घेऊन टाकला. तर स्ट्रॉबेरी मिल्कशेक संपवल्याच्यानंतर आम्ही घरी निघालो. फॉलो करून घ्या. एवढ्या सकाळी उठून मी काय करतोय तर नमस्ते मित्रांनो, माझं नाव साई आणि तुम्ही बघता माझा ब्लॉग. तर आज आपल्याला जायचं आहे डोंबिवली वेस्ट मच्छी मार्केटला. तर मच्छी मार्केटला जाता जाता आपल्याला ट्रॉफिक भेटली होती. तर फायनली आपण स्टेशनला पोचून वेस्टला आलो. तर या गेटच्या एक्झॅक्टली आतमध्येच मच्छी मार्केट चालू होतो. तर मच्छी मार्केट फिरल्याच्या नंतर फायनली आपण बांगडे घेतले. कितीचे घेतलेत ते तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला पक्का सांगा. मग त्यानंतरला एक छोटासा हलवा पण घेतला. तर तो पण कितीचा घेतला तो पण आपल्याला कमेंटमध्ये पक्का सांगा. तर हलवा घेतल्याच्या नंतर त्याची मस्तपैकी बारीक बारीक स्लाईस केले काकांनी. तर काका पण जरा कॉमेडी होते. तर त्यांच्याशी मजाक मस्ती करत करत आपण निघालो घरी. तर काहीतरी वाटलं पिऊचं, तर आपण चॉकलेट मिल्कशेक घ्यायचं ठरवलं होतं, पण ऐन टायमाला स्ट्रॉबेरी मिल्कशेक घेऊन टाकला. तर स्ट्रॉबेरी मिल्कशेक संपवल्याच्यानंतर आम्ही घरी निघालो. फॉलो करून घ्या.